नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आफ्रिकी राष्ट्रांना भारताकडून येत्या 5 वर्षांसाठी 10 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा सवलतीनं पतपुरवठा. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिमला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलाकडून कंठस्नान. कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून 2019 पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री. देशातली सर्व 189 दीपगृह आणि 1300 बेटं सरकार पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार, नितीन गडकरी. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद सलग तिसऱ्यांदा बांगलादेशकडे. पाहूया सविस्तर वृत्त. भारताकडून आफ्रिकी राष्ट्रांना येत्या 5 वर्षात सवलतीच्या दरानं 10 अब्ज डॉलर इतका पतपुरवठा करण्यात येणार असून 60 कोटी डॉलरचं अर्थसहाय्यही देण्यात येणार आहे. भारत आणि आफ्रिकी संघादरम्यान तिसऱ्या शिखर परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली. या उद्घाटन समारंभाला 54 आफ्रिकी देशातून 41 राष्ट्रप्रमुख आणि अनेक अधिकारी उपस्थित होते. भारत आणि आफ्रिकेचे संबंध केवळ सामरिक आणि आर्थिक फायद्यांपुरते नसून त्यापलीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. या परिषदेच्या निमित्तानं जगातल्या 1/3 लोकसंख्येच्या आशा आकांक्षा एकवटल्या असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आफ्रिकेला समृद्ध आणि एकात्म बनवण्यासाठी भारताकडून सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जगातले राजकीय, आर्थिक आणि सुरक्षाविषयक संक्रमण घडून येत असताना सुरक्षा परिषदेतही सुधारणा झाली पाहिजे, असंही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. लष्कर तोयबाचा म्होरक्या आणि जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिम याला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलांनी कंठस्नान घातल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानचा रहिवासी असलेला कासिम जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात खांदीपुरा गावात लपल्याची खबर लागतात भारतीय लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलांनी काल मध्यरात्री कारवाई सुरू केली. सुरक्षा दलांनी खांदीपुराला घातलेला गराडा तोडून पळताना झालेल्या चकमकीत अबू कासिम ठार झाला. मात्र त्याचे साथीदार पळून गेले. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या निरनिराळ्या दहशतवादी कारवायांमध्ये अबू कासिम उर्फ अब्दुल रहमानचा हात होता. कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून 2019 पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. एका खासगी वृत्तवाहिनीनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मार्च 2016 पर्यंत 5000 गावं जलयुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं वर्षभरात 8000 कोटी रुपयांची मदत केली आहे. तसंच 1 लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याकडे उद्योजकांचा कल वाढला आहे. वर्षभरात राज्यात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी आज व्यक्त केली. सरकार देशातली सर्व 189 दीपगृह आणि 1300 बेटं पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचं नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. दीपगृही पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासंदर्भात आज मुंबईत आयोजित गुंतवणूकदारांच्या परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक असून सर्व समस्यांवर पारदर्शक तोडगा काढण्यासाठी सरकार काम करत आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नोकऱ्या आणि रोजगार निर्मिती हा पर्यटन क्षेत्राच्या विकासामागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचंही ते म्हणाले. पंतप्रधान कार्यालयाचे झटपट निर्णय आणि वन तसंच पर्यटन मंत्रालयाचं सहकार्य यामुळे प्रकल्प गती घेत असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात तसंच सोलापूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्यानं धरणाची पातळी घटली आहे. त्यामुळे 2005च्या समन्वयी पाणी वाटप कायद्यानुसार उजनी धरणामध्ये पुण्यातल्या 4 धरणातून 10 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं दिले आहेत. भामा, आसखेडा, आंध्र, चासकमान आणि मुळशी या 4 धरणातून हे पाणी सोडण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर आणि पुणे या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उजनी धरणात फक्त 14% उपयुक्त पाणीसाठा आहे. यामुळे सिंचनासाठी कालव्यातून पाणी देणं शक्य नव्हतं. पाण्याअभावी पिकं आणि जनावरं तडफडू लागली होती. या संदर्भात पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती.
दुष्काळ, महागाई आणि पाणी योजनांसाठी निधी मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सांगली जिल्ह्यात आटपाडी इथं हल्लाबोल मोर्चा काढला. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. राज्यातल्या दुष्काळाकडे राज्य सरकारनं फारसं लक्ष दिलं नाही अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा होत नाही, मात्र पाणीपट्टीची वसुली सुरू केली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचा 106वा स्थापना दिन आज साजरा करण्यात आला. यानिमित्त बीआरसीचे संचालक शेखर बसू यांनी डॉक्टर होमी भाभांना आदरांजली वाहिली. आजच्या शास्त्रज्ञांनी होमी भाभांचा आदर्श ठेवून आपल्या संशोधन कार्यात सुधारणा करावी अशी अपेक्षा बसू यांनी व्यक्त केली. अणुसंशोधनात भारतीय शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानाचाही बसू यांनी आवर्जून उल्लेख केला. ऊसतोडणी कामगारांना मजुरी देताना त्या सुधारित दरानं भरीव वाढ दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा ऊसतोडणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी दिला आहे. मजुरीत भरीव वाढ मिळण्यासाठी कामगारांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी इथं मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कामगारांना 1 वर्षापूर्वी मान्य केलेली मजुरी वाढ आता देण्यात आली आहे असंही ते म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोगानं नुकत्याच काढलेल्या एका आदेशाच्या विरोधात महाराष्ट्र नागरी कृती समितीनं आज पुण्यात निदर्शनं केली. विद्यापीठ अनुदान आयोगानं काढलेल्या आदेशानुसार कोणताही 3 वर्षाचा अभ्यासक्रम हा 5 वर्षांच्या आतच पूर्ण करायचा असून अभियांत्रिकीसारखे 4 वर्षांचे अभ्यासक्रम हे 6 वर्षांच्या आत पूर्ण करायचे आहेत. या विरोधात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पुण्यातल्या पश्चिम विभागीय कार्यालयाबाहेर कृती समितीने निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे ठरवून दिलेल्या वेळेत अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर परत पहिल्यापासून सर्व परीक्षा द्याव्या लागणार आहेत. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला काही कारणानं शिक्षण वेळेत पूर्ण करता आलं नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शैक्षणिक शुल्क पुन्हा भरणं शक्य होणार नाही. त्यामुळे आदेश त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नागरी कृती समितीनं दिला आहे. पर्सिन नेटद्वारे होणाऱ्या मच्छीमारीविरोधात रत्नागिरीत आज छोट्या मच्छीमारांनी मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. पर्सिन नेटद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांना पुरेसे मासे मिळत नाहीत असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रारी केल्यानंतर याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र पर्सिन नेट बोटीवर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. योग्य ती कारवाई न झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा या मच्छीमारांनी दिला आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना 25% पगारवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसनं केली आहे. यासाठी पुण्यात आज शंखनाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यातल्या विविध विभागातले एसटी कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7वं वेतन लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही 5वा आणि 6वा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यामुळे येत्या काळात 25% पगारवाढ केली नाही तर 17 डिसेंबरला संपावर जाण्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. संपूर्णपणे जोखमीचे कामं करून देखील सर्वात कमी पगार म्हणजे एमएससीबीला पगार आहे, सर्वांना पगार आहे, परंतु आणि कमी पगारामुळे एसटीचा कामगार कर्जबाजारी झालेला आहे. आमचं म्हणणं आहे का एमएससीबी प्रमाणे कमीत कमी 25% पगारवाढ मिळणं तातडीने गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ब्रेट ली हा कोहलीर या संस्थेचा श्रवणदूत म्हणूनही काम करतो. या संस्थेतर्फे आज मुंबईत साऊंड ऑफ क्रिकेट या विशेष उपक्रमाचं उद्घाटन झालं. श्रवणदोष असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणारे परिणाम याविषयी उपक्रमाअंतर्गत माहिती देण्यात आली. हिंदुजा रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर मिलिंद कीर्तने या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेश इथं होणार असून बांगलादेश सलग 3ऱ्यांदा या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 6 मार्चला होणार आहे. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका हे देश थेट या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तान, ओमान, हाँगकाँग आणि UAE या देशांपैकी एका देशाला स्पर्धेसाठी पात्रता फेरी पार करून स्पर्धेत प्रवेश मिळवावा लागणार आहे.
सिंगापूर इथं झालेल्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेशात स्पर्धा व्हाव्यात असा प्रस्ताव पाकिस्ताननं मांडला आणि तो सर्वानुमते मान्य करण्यात आला, अशी माहिती बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात नेरळ इथं सगुणाबागमध्ये काल पीक परिसंवाद झाला. मुंबई दूरदर्शन कृषी विभागानं परिसंवादाचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण व्हावं, नवनव्या संकल्पना, तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उन्नती साधावी, हा यामागचा उद्देश होता. अनेक तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं. उत्तम दर्जाचं उत्पादन कसं घ्यावं, त्यासाठी अत्याधुनिक तसंच जैविक तंत्रज्ञान कसं वापरावं, पिकाची काळजी, पुढे त्याची योग्य साठवणूक, विपणन या साखळीची शास्त्रशुद्ध माहिती उपस्थितांना देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सह्याद्री वाहिनी नियमितपणे माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रम सादर करत असते. त्याचा राज्यभरातले शेतकरी मोठ्या संख्येनं लाभ घेत असल्याचं मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी सांगितलं. पुण्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यात सोनगिरी परिसरात काल वादळी पाऊस आणि गारांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. सखड, दापुरी, दापुरा, वाघाडी, खुर्द, सोंडले, सारवे, वायपूर, बाभळे परिसरात काही शेतकऱ्यांचं काल दुपारी अचानक झालेल्या पाऊस आणि गारांमुळे नुकसान झालं आहे. सोंडले जामफळ शिवारातली पपईची 600 झाडं या वादळी पावसात पडली असून पपईवर पांढरे डाग पडले आहेत. काही गावात कापूस आणि मका या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 तर किमान 23. नागपूर 30-21. पुणे 32-19. औरंगाबाद 33-21. नाशिक 31-17. कोल्हापूर 33-20. रत्नागिरी 34-22. सोलापूर 36-21 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आफ्रिकी राष्ट्रांना भारताकडून येत्या 5 वर्षांसाठी 10 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा सवलतीनं पतपुरवठा. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिमला आज पहाटे भारतीय सुरक्षा दलाकडून कंठस्नान. कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून 2019 पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री. देशातली सर्व 189 दीपगृह आणि 1300 बेटं सरकार पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार, नितीन गडकरी. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद सलग तिसऱ्यांदा बांगलादेशकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या मुलाखतींची मालिका 9:30च्या बातम्यातून आपल्यासमोर सादर होत आहे. या शृंखलेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.